नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण लोड बेरिंग स्लॅबचं घराचं बांधकाम कसं केलं जातं याचा लाईव्ह डेमो तुम्ही पाहत आहात. मित्रांनो, जर लोड बेरिंग चिऱ्यामध्ये स्लॅब जर टाकायचं असेल तर त्याचं जे फाउंडेशन आहे ते या पद्धतीनं तुम्ही चौथऱ्यापर्यंत आत्रच बांधकाम करणं गरजेचं आहे. आणि जमिनीमध्ये 2 फूट रुंदीनं व 3 फूट खोल अशा पद्धतीनं खोदकाम करून त्यामध्ये सोलिंग पीसेसशी आणि त्यानंतर चौथऱ्यापर्यंत आत्रच बांधकाम करावं. आणि चौथऱ्या लेवलला एक 6 इंचाची RCC रिंग तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत आहे, त्या पद्धतीनं तुम्ही करून घेणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर मग वरती सुपरस्ट्रक्चरचं बांधकाम आपल्याला करायचं आहे. त्याचासुद्धा लाईव्ह डेमो आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा. व आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर तुम्ही पाहत आहात लाईव्ह डेमो चिरे बांधकाम जे लोड बेरिंगचं काम आहे आणि याच्यावरती आपण स्लॅब टाकणार आहोत. तर त्याचं बांधकाम कशा पद्धतीनं केलं जातं त्याचा लाईव्ह डेमो आहे. हे आत्रच बांधकामाची जी रुंदी असते ती जी चिऱ्याची लांबी असते तीच रुंदी म्हणून आपण वापरतो आहे. म्हणजे 14 इंच रुंदीचं हे बांधकाम फाउंडेशनमध्ये आणि चौथऱ्यापर्यंत असतं. आणि वरती आपण जी रेग्युलर 9 इंच रुंदी असते त्याचं बांधकाम आता या ठिकाणी तुम्हाला झालेले दिसतं आहे. आणि रूम टू रूम अशा पद्धतीनं बांधकाम चालू आहे. आणि प्लॅनिंगप्रमाणे जिथं दरवाजे असतील त्या पद्धतीनं प्लॅनिंगप्रमाणे कन्स्ट्रक्शन केलं जातं. आणि तुम्ही जे पाहताय की ही जी रिंग दिसते तुम्हाला ही 6 इंच जाडीची आहे व 9 इंच रुंदीची आहे. अशा पद्धतीनं ही प्लिंथला रिंग टाकली जाते आणि त्याच्यावरती हे थप्पी बांधकाम जे 9 इंच रुंदीचं असतं ते आपण 7 फुटापर्यंत अगोदर करणार आहोत. आणि त्यानंतर 7 फुटाला एक अशाच पद्धतीचं फुल रिंग फिरवणार आहोत. आणि त्याच्यावरती स्लॅब आपण डायरेक्टली स्लॅब भिंतीवरती टाकू शकतो. याला लोड बेरिंग स्लॅब म्हटलं जातं. लोड बेरिंग स्लॅबमध्ये मॅक्झिमम जी रुंदी आपल्याला घ्यायची असते ती हॉल जो असतो तो इतर रूमपेक्षा निश्चित मोठा असतो. त्यामुळं बऱ्याच वेळेला जर हॉलची लांबी आता या ठिकाणी 18 फूट आहे तर मध्ये आपल्याला बीम घ्यावा लागतो आणि तो रेस्ट जो असतो तो भिंतीवरतीच असतो. तर अशा पद्धतीने हे रिंगवरती बांधकाम सुरू आहे. पहिला थर लावणं महत्त्वाचं असतं. रूम टू रूम जी मेजरमेंट्स आपण प्लॅनिंगमध्ये दिलेली असतात त्याच पद्धतीनं हे रिंग असते. आणि बांधकाम करणं सोपं आहे. कमी वेळामध्ये हे जे चिऱ्याचं बांधकाम आहे हे, मग चिरा हा नॅचरल स्टोन असल्यामुळं हा मजबूत असतो आणि वीट बांधकामापेक्षा याची ताकद कम्पॅरेटिव्हली जास्त असते. हा आपण चिरा एक्सपोज पण बाहेरून ठेवू शकतो. त्याला ग्रू पॉइंटिंग असेल, मोल्डिंग असेल आपण करू शकतो. आणि आतूनसुद्धा चांगल्या प्रकारे ह्याला प्लास्टर होऊ शकतं. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं हे आता 7 फुटापर्यंत बांधकाम आपलं होत आलेलं आहे. आणि याच्यावरती आपण 7 फूट लेवलला RCC रिंग म्हणजेच लिंटल फिरवणार आहोत. आणि अशा पद्धतीनं हे आतील काम आहे. आणि जिन्याची चालसुद्धा तुम्हाला सोडलेली दिसते. आणि जिनासुद्धा हा संपूर्णपणे भिंतीवरतीच तो रेस्ट असतो. त्याला कुठल्याही प्रकारचा कॉलम आपण न घेता हे बांधकाम स्लॅबचं करणार आहोत. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्हाला काम करायचं असेल, तुम्हाला जर काही 2D 3D प्लॅनिंग करून हवं असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि अगदी ऑनलाईन सेवा रिजनेबल रेटमध्ये आपण देतो आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण प्लॅनिंग करतो आहे. हे जे तुम्ही पाहतात हे चिरेबंदी बांधकाम आहे आणि हे साधं बांधकाम आहे. हे ग्रू पॉइंटिंग पण करू शकता, मोल्डिंग पण करू शकता. अशा पद्धतीनं हे कन्स्ट्रक्शन केलं जातं आणि कमी वेळामध्ये फास्ट काम होतं. RCC कामापेक्षा 25% खर्च लोड बेरिंग स्लॅबसाठी येतो. तर अशा पद्धतीने हे टॉयलेटचं बांधकाम आहे. टॉयलेटला तुम्ही कुडी बांधकाम करू शकता. पार्टिशन ज्या वॉल असतात त्या तुम्ही 6 इंच किंवा 7 इंच रुंदीनं आपण चिऱ्याची जी जाडी असते त्या रुंदीनं काम होऊ शकतं. तर अशा पद्धतीनं हे काम सुरू आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं काम होत आलेलं आहे लिंटल लेवलपर्यंत.
आणि तुमचे काही बांधकामाबद्दलचे प्रश्न असतील तर जरूर कमेंट करून विचारा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू. तर हे अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन थप्पी बांधकाम आहे आणि या थप्पी बांधकाम करत असताना महत्त्वाची काळजी म्हणजे सांधमोड होणं गरजेचं असतं, की सांधमोड म्हणजेच जॉईंट ब्रेकअप होणं महत्त्वाचं असतं आणि ते जर व्यवस्थित झालं तर कुठल्याही प्रकारचा बांधकामाला भविष्यामध्ये तडे जाणे किंवा धोका पोचत नाही. आणि बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की चिऱ्यामधून पाणी आतमध्ये येतं का? तर चिऱ्यामध्ये बाहेरून आतमध्ये पाणी येत नाही. चांगल्या पद्धतीनं मॉर्टर फिल केला, आतून प्लास्टर करू शकता. फक्त बाहेरून डायरेक्टली त्याच्यावरती स्लॅब प्रोजेक्शन असेल ते बाहेरून काढणं गरजेचं असतं. स्लॅब प्रोजेक्शन जर असेल 9 इंच किंवा कमीत कमी 9 इंच स्लॅब प्रोजेक्शन आपण घेतच असतो, त्यामुळे भिंती भिजत नाहीत मित्रांनो. आणि अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन सुरू आहे. तर हे बांधकाम आता आपलं काही दिवसात पूर्ण होण्याची लवकरच होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.